इकोल स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीनं आयोजित इकोल करंडक 19 वर्षाखालील महिला एकदिवसीय आंतरक्लब क्रिकेट स्पर्धेत प्रांजली पिसे हिने केलेल्या अष्टपैलू खेळीमुळे पुणे जिल्हा क्रिकेट संघटना संघाने वॉरियर्स क्रिकेट अकादमीचा 2 गडी राखून सहज पराभव केला आणि विजेतेपदावर आपले नाव कोरले। बोरगाव मावळ येथील इकोल क्रिकेट मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात वॉरियर्स क्रिकेट अकादमीने पहिल्यांदा खेळताना 35.3 षटकात 104 धावा केल्या। याग्या राजपूत हिने 23 धावा करून संघाचा डाव सावरला। राधिका थोरात 15 धावा हिने पण छोटी खेळी केली। सृष्टी भांगे हिने 16 धावात 3 गडी बाद करून अचूक गोलंदाजी केली। प्रांजली पिसे आणि आमानी नंदाल या जलदगती गोलंदाजांनी प्रत्येकी 2 गडी बाद करून वॉरियर्सचा डाव झटपट गुंडाळला। हे लक्ष्य पीडीसीसी संघाने 26.5 षटकांमध्ये 8 गडी गमावून पूर्ण केले। श्रेयसी पी 25 धावा, प्रांजली पिसे 21 धावा आणि आमानी नंदाल 16 धावा यांनी धावा जमवून संघाचे विजेतेपद निश्चित केले। वॉरियर्सच्या मधुरा इंगवले हिने अचूक गोलंदाजी करताना 24 धावात 5 गडी टिपले, पण वॉरियर्स संघाचे विजेतेपद यावेळी दूर राहिले। स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या अपेक्स समिती सदस्य नीता कदम, समिती सदस्य कमल सावंत, इकोल स्पोर्ट्स फाउंडेशनचे संचालक आणि समिती सदस्य शुभेंद्र भांडारकर, इकोल स्पोर्ट्स फाउंडेशनचे संचालक दर्शन जिंदाल यांच्या हस्ते करण्यात आला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इकोल स्पोर्ट्स फाउंडेशनचे शशांक जोशी यांनी केले। विजेत्या पीडीसीसी आणि उपविजेत्या वॉरियर्स अकादमी यांना करंडक आणि मेडल्स देण्यात आली।